प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य मुक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 12 डिसेंबर 2024 गुरुवार। वाट पाहणाऱ्यांना कृपा। बघा, जे लोक त्यांचे बाय मानतात, जे त्यांच्याही दयेशी आशा ठेवतात, त्यांची आत्म्याला मृत्यूपासून वाचवतात आणि त्यांना समरित जीवित ठेवतात, त्यांच्यावर परमेश्वराची नजर असते। स्तोत्र 33 अध्याय 18 वचन से 19 वचन। एलिया जे परमेश्वराची वाट पाहत होता, त्याला दुष्काळापासून वाचवण्यात आले। सुरुवातील कवले घेऊन आले आणि मग त्याला एका विधवेने चमत्कारिकरित्या भोजन दिले आणि तिसरे म्हणजे देवाचे देवदूताने त्याला खायला दिले। देवाची कृपा किती मोठी आहे। तुम्ही सेंट ऑगस्टीन बद्दल ऐकले असेल, ज्या क्षणी त्यांची सुटका झाली त्याच क्षणी त्यांचे पवित्र ख्रिश्चन शांततात रूपांतर झाले। तो रोज पहाटे लवकर उठायचा आणि त्या दिवसासाठी कृपेची प्रार्थना करण्यासाठी परमेश्वराची चरणी वाट पाहत असे। जेव्हा तो रस्त्यावर चालत असे, प्रार्थनेत बराच वेळ केल्यावर ज्या लोकांनी त्याला पाहिले ते आपल्या पापाबद्दल पश्चाताप करतील आणि त्यांच्याकडे ओरडतील। रस्त्यावरील लोकही त्यांच्याकडे बघून वाचतील। त्यांच्यावर देवाची खूप कृपा होती। पवित्र शास्त्र म्हणते, हे देवा, तुझी कृपा किती मौल्यवान आहे, म्हणून माणसाची मुले तुझ्या पंखाची सावलीत विश्वास ठेवतात। स्तोत्र 36 अध्याय 7 वचन। कृपा ही अपरासाठी देवाची कृपा आहे। त्यांच्या कृपेची वाट पाहणारे क्षण कधीच वाया जात नाहीत। त्या क्षणी प्रभू आपला चेहरा तुमच्यावर प्रकाश देईल आणि तुमच्यावर कृपा करेल। नोहाला देवाची नजरेत कृपा मिळाल्याबद्दल आपण पवित्र शास्त्रात वाचतो। लोटला देवाची दृष्टीने कृपा मिळाल्याबद्दल अब्राहम, इसहाक आणि याकूब यांच्यावरील देवाची कृपेबद्दल याचे कारण म्हणजे ते सर्व प्रभूच्या उपस्थितीत थांबले आणि कृपा प्राप्त झाली। पवित्र शास्त्र म्हणते, जसे स्वर्ग पृथ्वीच्या वर आहे, तितकीच त्यांची दयाळू लोकांवर त्यांची महान दया आहे। स्तोत्र 133 अध्याय 11 वचन। जे त्यांची चरणी वाट पाहत असतात, पहाटे देव माननाप्रमाणे आपली कृपा ओततो। परमेश्वराची दयाळूपणामुळे आपण नष्ट होत नाही, कारण त्यांची करुणा कमी होत नाही। ते दररोज सकाळी नवीन असतात। तुझी विश्वासुद्धा महान आहे। विलाप 3 अध्याय 22 वचन और 23 वचन। तुम्ही सकाळी थांबा आणि दिवसासाठी मन्ना गोळा करा। अनंत दिवसाची उष्णतेमध्ये ते वितलेले त्याच्याप्रमाणे जर तुम्हाला दिवसाच्या पहाटे देवाची कृपा प्राप्त झाली नाही, तर दिवसभर थकवा, नैराश्य आणि अपयश तुम्हाला पकडतील। देवाची मुलांनो, तुम्हाला विजयी होण्यासाठी देवाची कृपेची गरज आहे। आपले पवित्रसाठी जपण्यासाठी परमेश्वराच्या चरणी थांबा आणि कृपा प्राप्त करा। पुढील ज्ञानासाठी श्लोक आणि तुमच्या पूर्णतेच्या आम्हा सर्वांना मिळाले आहे आणि कृपेसाठी कृपा आणि सत्य येशू ख्रिस्ताद्वारे आले आहे। जॉन 1 अध्याय 16 वचन आणि 17 वचन। दिवसासाठी बायबल वाचन सकाळी होशे 9 अध्याय से 11 अध्याय, संध्याकाळी प्रकटीकरण 3 अध्याय। धन्यवाद।